जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। जामनेर तालुक्यात गारखेडा येथे भीषण अपघात, सिमेंट मिक्सर पॅगो रिक्षाची समोरासमोर धडक, दोघांचा मृत्यू तर 6 ते 7 जण गंभीर जखमी। जामनेर तालुक्यातील गारखेडा गावाजवळ सिमेंट मिक्सर ट्रक आणि पॅगो रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 6 ते 7 जण गंभीर जखमी झाले आहेत। मिक्सर ट्रकने रिक्षाला धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। मृतांमध्ये निकिता गोपाळ निंबाळकर राहणार चिंचखेडा, प्रमोद श्रीराम गुरुभैया राहणार तळेगाव वय वर्ष 32 यांचा समावेश आहे। अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत जयेश गोपाळ निंबाळकर वय वर्ष 16, सरला गोपाळ निंबाळकर वय वर्ष 39, योगेश विठ्ठल गायकवाड वय वर्ष 45 राहणार चिंचखेडा, सुरेखा विलास कापडे वय वर्ष 50 राहणार संभाजीनगर, अखिलेश कुमार वय वर्ष 50 राहणार उत्तर प्रदेश, संगीता सुभाष चौधरी वय वर्ष 50 राहणार संभाजीनगर। प्राप्त माहितीनुसार निंबाळकर कुटुंब भुसावळ येथे लग्न कार्य आटोपून जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथे परतत होते। एकाच पॅगो रिक्षामध्ये 8 ते 10 जण प्रवास करत होते। गारखेडा पुढे रस्त्यावर पॅगो रिक्षा व सिमेंट मिक्सर ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात घडला। या अपघातात मृत झालेल्या निकिता निंबाळकर यांचा साखरपुडा काही दिवसांपूर्वीच झाला होता, त्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे। अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती। जखमींना तातडीने प्राथमिक उपचार देऊन जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, अशी माहिती डॉक्टर चांदा यांनी दिली। सदरील घटनेबाबत जामनेर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास जामनेर पोलीस करत आहेत। गारखेडा चिंचखेडा शिवारात अपघात झाल्याची खबर आम्हाला मिळाली, तेव्हा आम्ही तात्काळ 102 आणि 108 ॲम्ब्युलन्स तिथे घटनास्थळी पाठवल्या। जवळपास 8 रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात आले होते। त्यावर सर्व अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळाची खबर मिळाल्याबरोबर दवाखान्यात हजर होते। त्यातले 2 जणांना चेक केला असता ते अपघातात जागीच मृत पावले होते आणि 6 जणांपैकी 5 जण अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल झाले होते। त्यांना प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा येथे सामान्य रुग्णालयात रवाना केले आणि संबंधितांना नातेवाईकांसोबत कॉन्टॅक्ट ठेवण्यात आलेला आहे। सदर घटनाप्रसंगी सर्व सामाजिक आणि राजकीय पदाधिकारी हजर होते, त्यांचे पण सहकार्य लाभले आणि समस्त पत्रकार बांधवांनी नातेवाईकांचे सांत्वन केले। सर, मयत आणि जखमींबद्दल काही माहिती का? ते कुठले राहणारे होते? आपले 2 मयत होते, एक निकिता गोपाळ निंबाळकर ती चिंचखेडाची आणि एक प्रमोद श्रीराम राम भैया गुरु भैया म्हणून ते तळेगावचे इसम होते। जवळपास अंदाजे वय त्यांचं 32 वर्ष होतं आणि काही जखमी होते संभाजीनगर, UP आणि चिंचखेडामधील जखमी होते। ठीक, थँक्यू सर।